विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा प्रारंभ काल ओडिशामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते झाला. या अभियानाचं राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल परभणीमध्ये झालं. येत्या 12 जूनपर्यंत राज्यातल्या 4500 गावांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. प्रसार भारतीने दृकश्राव्य स्वरूपातील प्रसारणासाठी तयार असलेल्या पीबी शब्दच्या मोफत नोंदणीसाठी युट्यूबर्स, पॉडकास्टर्स आणि व्हिडिओ एडिटर्सना नोंदणीसाठी आमंत्रित केलं आहे. पीबी शब्द हा कॉपीराईट मुक्त, प्रमाणित, वापरण्यास सुरक्षित आणि विनामूल्य प्रसारणयोग्य स्रोत आहे. देशभरातील बातम्यांसाठीची संकेतस्थळं शब्दद्वारे दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील विश्वासार्ह बातम्यांचा लाभ घेऊ शकतात. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये सिद्धेश्वर निंबोडी इथं पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची तसंच नीरा डावा कालवा दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी या 3 ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी पुणे महापालिका आणि महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काल मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. क्रीडा भारतीच्या विविध उपक्रमांना राज्याच्या क्रीडा खात्याचा खंबीर पाठिंबा असेल असं आश्वासन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्यात दिलं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांना क्रीडा भारती संस्थेतर्फे जिजामाता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. क्रीडा भारतीचे संस्थापक शरद गोडसे यांना यावेळी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हवामान. पुणे शहर आणि परिसरात कालपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कमाल तापमान 33 तर किमान तापमान 24 अंशाच्या आसपास असेल. तसंच दुपारनंतर हलक्या पावसाचाही पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून 58 मिनिटांनी.